हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ जशी मावळ्यांची निष्ठा होती, ती निष्ठा ईश्वरांच्या जवळ जात असताना आपल्यासारख्या सर्वसामान्य भक्ताची पाहिजे। नीट ऐका, की गोड रचना केलेली महाराज। शूरवीर शिवाजी राजा शिवाजी राजा शिवाजी राजा शिवाजी राजा महाराष्ट्राच्या रक्षणासाठी बाजी त्यानं लावली प्राणाची, बाजी त्यानं लावली, बाजी त्यानं लावली। हो मस्ती जिरवली त्या अफजल खानाची, त्या अफजल खानाची, त्या अफजल खानाची। शूरवीर शिवाजी राजा शिवाजी राजा शिवाजी राजा शिवाजी राजा शिवाजी राजा शिवाजी राजा। 18 पगड जाती 12 मुलगेदार समाजाला एकत्र करून हे स्वराज्य निर्माण केलं। मायबा माझी जाऊनची इच्छा हे स्वराज्य स्थापित व्हावं। आई तुळजाभवानीचा प्रसाद घेऊन या स्वराज्यावरती स्वारी करणारा औरंगजेब आयुष्याची जडणघडण ज्या वेळेला वाढत गेली, दिल्लीच्या तटावरती भगवा झेंडा फडकवायचा, आदिलशाही कुतुबशाही आणि निजामशाहीच्या पडक्यामध्ये घातलेला मुंडा ज्या वेळेला छत्रपती शिवरायांच्या पावन पवित्र भूमीमध्ये त्या रायगडावरती विराजमान झाला, 6 जून 1674 ची तारीख निवडली। स्वराज्याची स्थापना करणारा वयाची 52 वर्ष जगणारा राजा 1630 ते 1672 पर्यंत जगणारा राजा 6 जून 1674 या स्वराज्याचा राज्याभिषेक सोहळा झाला पाहिजे। हिरोजी इंदुलकरांवरती जबाबदारी दिली आणि प्रतापगडाच्या मोहिमेकरता माझे छत्रपती शिवाजीराजे मगान झाले। हिरोजी इंदुलकर आपल्या गावाकडे गेला, गावची जमीन विकली, गावची संपत्ती विकली, गावचं वैभव विकलं, आपल्या मुलाबाळांना घेऊन आपल्या पत्नीला घेऊन ज्या वेळेला या रायगडावरती परतला, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेकरता रायगडाला सुसज्ज करायची जबाबदारी माझ्यावर दिली आहे। गावची संपत्ती विकल्यानंतर, गावचं ऐश्वर्य विकल्यानंतर मिळालेल्या संपत्तीमध्ये तो हिरोजी इंदुलकर ज्या वेळेला रायगडावरती येतो, त्या रायगडाचा कायापालट करतो, रायगडाला सुसज्ज करतो आणि रायगडाला सुसज्ज करताना 7 दिवसाचा वेळ मागितला होता आणि 8व्या दिवशी ज्या वेळेला माझे छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती पोहोचले, रायगडाचा कायापालट झालेला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बोलवला आणि बोलवल्यानंतर पहिल्या क्रमांकावरती बोलवलं हिरोजी इंदुलकराला। हिरोजी जाता वेळेस पैसा दिला नाही, धन दिलं नाही, ऐश्वर्य दिलं नाही, मग या रायगडाचा कायापालट तुमच्याकडून झाला कसा? त्या वेळेला मुखातला शब्द निघाले, डोळ्यातून अश्रू निघाले। राजाच्या समोर तो पदर पसरला, राजे एक सेवा म्हणून या स्वराज्याच्या धन्याच्या पायावरती अर्पण करतोय। आणि ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले बायबा, डोळ्यातून अश्रू आले बायबा, डोळ्यातून अश्रू आले। स्वराज्याची परगणा करत असताना, या स्वराज्याची निर्मिती करत असताना हिंदवी स्वराज्यावरती निष्ठावंत मावळा असणारा माझा हिरोजी इंदुलकर गावची जमीन विकली, गावची संपत्ती विकली, गावचं ऐश्वर्य विकलं आणि मिळालेल्या संपत्तीमध्ये त्यानं रायगडाचा कायापालट केला। आणि त्याच्या 6 जून म्हणजे 1674, त्याच्या 1 दिवस अगोदर 5 जून 1674 संध्याकाळी त्या हिरोजी इंदुलकराला बोलावलं जवळ, टकमक टोकावरती नेलं आणि त्या टकमक टोकावरच्या दिशेला गेल्यानंतर खाली जिथपर्यंत हिरोजी तुमची नजर जाते ना, तिथपर्यंत जमीन तुमच्या नावे करतो। निष्ठावंत मावळ्याची कथा ऐका मायबाप। वेळ संपत चालली म्हणून मी त्याला आवर्त घेतलंय।
ज्या वेळेला हिरोजी इंदुलकराला टकमक टोकावरती नेलं, खाली पडलेली जेवढी जमीन आहे तेवढी सगळी जमीन तुमच्या वाट्यावरती करतो. डोळ्यातनं अश्रू आले. मालक, याच्या पात्रतेचा मी नाही आहे. रडलेल्या स्वरात हिरोजी परत आला. आता जे हिरकणी बुरुज आहे त्या हिरकणीच्या बुरुजावरती त्या हिरोजी इंदुलकराला नेलं आणि तिथून सांगितलं, जिथपर्यंत तुमची नजर जाते फक्त नजर सांगा, एवढी संपत्ती तुमच्या नावे करतो. डोळ्यातले अश्रू पुसले आणि बरोबर वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे तिथं माझ्या त्या हिरोजी इंदुलकराला आणलं. राजे त्या सिंहासनावरती आरूढ झाले आणि हिरोजीला समोर उभं केलंय आणि हिरोजीला शेवटचं विचारलं, हिरोजी, गावची जमीनही विकली, गावची संपत्ती विकली, गावचं ऐश्वर्य विकलं, त्याच्या मिळालेल्या त्या संपत्तीमधून तुम्ही रायगडाला सुशोभित केलंय. कारण स्वराज्याचा लाडका धनी त्या गादीवरती बसणार हे तुम्हाला माहिती आहे. त्या स्वराज्याच्या लाडक्या धन्याचं कौतुक म्हणून तुम्ही रायगडाला सुसज्ज केलंय. त्याचं बक्षीस म्हणून तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल. तर हिरोजी इंदुलकरानं चरणाला स्पर्श केला राजांच्या. राजे, तुम्ही शाबासकी देता यातच आमचं आयुष्य आहे, याच्या पलीकडे काही नको. निष्ठावंत मावळ्याची सेवा. ज्या वेळेला तानाजी मालुसरे सारखा व्यक्ती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ येतो, राजे तुम्हाला माहिती नाही, हा गावाकडे गेला, गावची जमीन विकली, गावची संपत्ती विकली, गावचं घरदार विकलं आणि त्याच्या मिळालेल्या संपत्तीमध्ये पोराबाळांना उघड्यावरती टाकून यानं रायगडाला सुशोभित केलंय. ज्या वेळेला शब्द निघाले त्यावेळेला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं, काहीतरी मागा माझ्याकडे. तेव्हा हिरोजीने सांगितलं, राजे द्यायचंच असेल ना, नीट ऐका, द्यायचंच असेल ना तर या रायगडाचा कायापालट करणारा राजा जर माझ्या या रायगडावरती या सिंहासनावरती आरूढ होतोय ना, हिंदवी स्वराज्याची स्थापना करून दिल्लीचं तख्त ज्यानं हदरवलं, निजामशाही, कुतुबशाही आणि आदिलशाहीच्या छाताडावरती बसून ज्यानं ज्यांच्या मुडक्या आवळल्या आणि मराठ्यांचं शासन स्थापित केलं, त्या राजाला जर माझ्या वाट्याला काही द्यायचं असेल ना, ज्या ज्या वेळेला तुम्ही रायरेश्वराच्या दर्शनाकरता वरती येता ना, रायगडावरती पहिलं पाऊल टाकताना देवाचं दर्शन घ्यायच्या अगोदर 8 पायऱ्या अगोदर आहेत. त्या पहिल्या पायरीवरती माझं निवडं नाव टाका राज, याच्या पलीकडे मला काही नको आहे. तुम्हाला आणि मला पडलेला प्रश्न आहे की हिरोजी इंदुलकरानं आपल्या नावासाठी गोष्ट केली की काय. पण ऐका, ज्या वेळेला बाजीप्रभू देशपांडे पावनखिंड लढून आले आणि त्याच वेळेला तिथं समोर उभे राहिले, बाजीप्रभू देशपांडेनं सांगितलं, हिरोजी याच्यापैकी काय मागताय तुम्ही? नावासाठी सगळं चाललंय का? पहिल्या पारीवरती नाव कशासाठी? तेव्हा ज्या हिरोजी इंदुलकरांनी वाक्य वापरलं तेवढं फक्त सोबत घेऊन जा. 18 पगड जाती 12 बलुतेदार समाजाला एकत्र करून या स्वराज्याची स्थापना केली. दिल्लीच्या तख्तावरती भगवत झेंडा फडकवला, दिल्लीचं तख्त हरवलं, निजामशाही, कुतुबशाही आणि आदिलशाहीच्या छातावरती बसून त्यांच्या मुडक्या छाटल्या. माँ जिजाऊंची इच्छा म्हणून या स्वराज्य स्थापित केलं. वयाच्या 16व्या वर्षी आई तुळजाभवानीच्या त्या पिंडीवरती रक्तदान केलं ज्या माझ्या राजानं, त्या राजानं महाराष्ट्रभर फिरत असताना त्याच्या पायाची धूळ जरी माझ्या नावाला लागली तरी माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. निष्ठावंत मावळ्याची सेवा.